पुण्याच्या संस्कृतीला लागलेली कीड आता निघण्याचं नाव घेत नाही। प्रत्येक दिवशी या शहरात वाढत असलेली गुन्हेगारी काही कमी होत नाही। कालच नवले पुलावर एका तरुणाला मारहाण करून त्याला पुलाच्या खाली फेकलं होतं। ही ताजी घटना होती आणि हे कमी की काय म्हणून पुण्याच्या मुडवा परिसरात एका 29 वर्षीय महिलेचा मृतदेह कचरा डेपो परिसरात काही लोकांना आढळून आला। त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठलं। घटनास्थळी गेल्यानंतर सदरील महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला। तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या महिलेच्या बाबतीत नेमकं कोणी कटकारस्थान केलं। यामध्ये जेव्हा पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं तेव्हा अतिशय भयंकर स्वरूपाची कहाणी समोर आली। पोलिसांनी तपास कार्य सुरू केलं होतं, पण सदरील महिलेच्या बाबतीत कोणताही धागादोरा सापडत नव्हता। अखेर त्यांना एका ठिकाणी सदरील महिला एका रिक्षातून खाली उतरताना दिसली आणि त्यानंतर ती महिला गायब झाली आणि तिचा मृतदेह त्यानंतर सापडला। पण जेव्हा पोलिसांनी अजूनही काही सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना सदरील महिला रिक्षातून खाली उतरल्यानंतर तात्काळ एका कॅबमध्ये बसल्याचं दिसून आलं। तेव्हा पोलिसांनी त्या कॅब चालकाचा शोध लावला आणि उघड झालं महिलेच्या मृत्यूच्या पाठीमागची भयंकर कहाणी। तर मित्रांनो, जाणून घेऊ की नेमकं प्रकरण काय घडलं होतं आणि सदरील महिला कोण होती, तिला अशा पद्धतीने का मारण्यात आलं। नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात पुणे शहरात गोरखनाथ शिंदे, वय वर्ष 44, राहणार चंदननगर, हा कॅब चालक म्हणून काम करायचा। कॅबच्या माध्यमातून त्याची अनेकाशी ओळख झाली होती। त्यानुसार तो जेव्हा ओळखीच्या व्यक्तीचा कॉल येईल तेव्हा तो भाडे घेऊन जायचा। या दरम्यान त्याची ओळख झाली ब्युटी पार्लर चालक आफरीन पठाण, वय वर्ष 29, राहणार वडगाव शेरी हिच्याबरोबर। आफरीन ही ब्युटी पार्लरचं काम करत असल्यामुळे गोरखनाथ याची कॅब ती नेहमीच भाड्याने घेऊ लागली। शहरात फिरायला अथवा इतर कामासाठी गोरख याच्या कॅबचा वापर सुरू झाला। आफरीन आणि गोरख हे प्रवास करत असताना दोघांमध्ये एवढी घट्ट मैत्री झाली की दोघांचं एकमेकावर प्रेम जुळायला सुरुवात झाली। गोरखनाथ याचं सर्व कुटुंब पुण्यात राहत होतं, तरी देखील तो आफरीनच्या प्रेमात पडला होता। आफरीनची देखील कुटुंब होतं, तरी तिला गोरखनाथ आवडू लागला होता। दोघांच्या प्रेमाचा बहर चांगल्या प्रकारे सुरू झाला होता। प्रेमाच्या बहराच्या नादात दोघे वेगवेगळ्या ठिकाणी विरंगुळा म्हणून फिरू लागले होते आणि याच काळात विरंगुळा करत असताना दोघांच्या संबंधाला देखील सुरुवात झाली। दोघांमध्ये सुरू असलेल्या संबंधाचा गोरखलाही अडचण नव्हती आणि आफरीन हिला देखील अडचण नव्हती। मात्र यामध्ये आफरीनच्या मनात काहीतरी वेगळंच कारबेर सुरू झालेलं होतं। संबंध करत असताना कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन न वापरता आफरीन संबंधासाठी राजी होऊ लागली होती। मात्र गोरख याच्या हे काहीच लक्षात आलं नाही। त्याला जसे वाटले त्या पद्धतीने तो आफरीनबरोबर संबंध प्रस्थापित करू लागला। आनंदाच्या बहरात गोरख याने एक दिवस आफरीनच्या पोटात कळा येऊ लागल्या तेव्हा ती रुग्णालयात गेली। रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी वेगळीच माहिती सांगितली आणि आफरीनला जे पाहिजे होतं ते तर झालं होतं, पण इकडे गोरखनाथ याच्या पायाखालची जमीन सरकली होती। कारण आफरीनबरोबर सुरू असलेलं प्रेम प्रकरण आणि संबंध आता वेगळ्याच टोकाला गेले होते। यातून पुढं काय होणार याची भीती गोरख याला वाटू लागली होती। आफरीन मात्र आनंदात होती। तिला याविषयी काहीच टेन्शन नव्हतं, दुःख नव्हतं। यातून आपण काहीतरी मार्ग काढू अशा प्रकारे आफरीन गोरख याला म्हणू लागली, पण गोरख याने तिला भेटणे टाळायला सुरुवात केली। तेव्हा गोरख याच्याकडे आफरीन हिने तू आता मला 1 लाख रुपये दे, मला त्याची आता खूप आवश्यकता आहे। गोरख याची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्याच्यासमोर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता। गोरख याने त्यावेळी तर होकार दिला, पण एवढे पैसे आणायचे कुठून, जमवायचे कसे? जरी पैसे दिले तरी आफरीन आपल्या आयुष्यातून जाणार नाही असं गोरख याला वाटू लागलं होतं। गोरख जसा जसा उशीर करू लागला त्यावेळी आफरीन त्याला धमक्या देऊ लागली, तुम्हाला लवकर पैसे दिले नाही तर तुझ्या घरच्यांना आपल्या दोघांतील संबंधाबद्दल सर्व काही सांगेल। त्यामुळे गोरख याने अनेकांना पैसे मागण्याचा प्रयत्न केला, व्याजाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठेच काही होताना दिसत नव्हतं। त्यावेळी त्याने एकाकडून 50,000 रुपये जमा करून घेतले, उसने घेतले। 50,000 रुपये घेऊन आफरीन हिला शांत बसवावं असं गोरख याला वाटत होतं। त्यानुसार गोरख याने आफरीन हिला पैशाचा बंदोबस्त झाला आहे, यापुढे जास्त मॅटर वाढवायची इच्छा नाही, तू माझी भेट घे, मी तुला पैसे देतो। त्यानुसार 5 मे 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास दोघेही खराडी बायपास येथे भेटले आणि आफरीन ही रिक्षाने आली आणि रिक्षातून उतरून स्विफ्ट गाडी क्रमांक MH12 WX 6504 या गाडीमध्ये बसली। त्यावेळी आफरीन हिने पैशाची मागणी केली। तेव्हा गोरख याने आफरीनला घेऊन VTP मांजरी खुर्द येथे पोहोचला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आफरीन हिने मला घरी जायचंय, खूप वेळ झालाय, एवढ्या लांब मला कशाला आणलं असं ती म्हणत होती। त्यावेळी गोरख याने सोबत आणलेले 50,000 रुपये आफरीन हिला दिले। त्यावेळी आफरीन गोरख याच्यावर चिडली आणि ते पैसे त्याच्या अंगावर फेकून दिले। तुम्हाला 1 लाख रुपये देणार होता असं सांगितलं होतं ना, 50,000 रुपयामध्ये हे सर्व मिटणार नाही,
तू जर मला एक हाती 1,00,000 रुपये दिले तरच हे सर्व मिटल, नाही तर हे सर्व प्रकरण तुझ्या घरच्याला सांगन, असे म्हणताच गोरख याने आफरीनबरोबर भांडण करायला सुरुवात केली. मी तुला पैसे देतो पण तात्काळ भेटणार नाहीत, आहे तेवढे घे आणि प्रकरण मिटून टाक. गोरखच्या डोक्यात जे काही होतं ते आफरीन हिला सांगण्याचा त्याने प्रयत्न केला, पण आफरीन काही मात्र ऐकायला तयार होईना. दोघांचे गाडीमध्येच भांडण सुरू झाले आणि गोरख याने रागाच्या भरात आफरीनचा त्याच ठिकाणी गळा दाबला. गळा दाबल्यानंतर आफरीनचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आफरीनच्या मृतदेहाची आता विल्हेवाट लावायची कशी, असं आता गोरखच्या डोक्यात येऊ लागलं होतं. त्यानुसार त्याने प्लॅनिंग केली आणि गाडीसह मृतदेह केशवनगर मुंडवा परिसरात घेऊन गेला. त्या ठिकाणी मध्यरात्रीचा अंदाज झालेला होता, आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं आणि त्या ठिकाणी जवळ आफरीनचा त्याने मृतदेह टाकून दिला आणि गाडी माघारी घेऊन आला. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा आफरीनचा मृतदेह काही लोकांनी त्या ठिकाणी पाहिला तेव्हा त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम आली आणि पोलीस प्रशासनाने प्रत्येक ठिकाणचे CCTV फुटेज देखील तपासले आणि तपास पोहोचला थेट खराडी बायपास रस्त्यापर्यंत. आफरीन खराडी बायपासवर उतरल्याचं पोलिसांना दिसलं, मात्र त्यानंतर ती गायब झाली होती. तेव्हा पोलिसांनी दुसऱ्या बाजूचे CCTV फुटेज तपासले तेव्हा मारुती स्विफ्ट डिझायरमध्ये आफरीन बसल्याचं दिसलं. त्यानुसार पोलिसांनी गोरख शिंदे याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्याने याविषयी मला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं, मात्र जेव्हा पोलिसांनी गाडीचा विषय काढला तेव्हा मी भाडे घेऊन गेलो होतो, पुढे काय झालं मला काहीच माहीत नाही. तेव्हा पोलिसांनी गोरखनाथ त्याचा मोबाईल घेतला तेव्हा त्यामध्ये त्यांना आफरीनचा नंबर आढळून आला. नंबर आढळून आल्यानंतर पोलिसांनी गोरख आणि आफरीन या दोघांमधलं जे संभाषण होतं ते तपासलं तेव्हा गोरख हाच मुख्य आरोपी असल्याचं उघडकीस आलं. आता पोलिसांनी त्याच्याकडे पोलीस खाके दाखविल्यानंतर विचारपूस करायला सुरुवात केली होती तेव्हा त्याने आफरीनचा खून केल्याची कबुली दिली. आफरीनबरोबर अनैतिक संबंध होते. 1 वर्ष झालं आमचं दोघांचं चालू होतं, मात्र तिनं अचानकच आता मला 1,00,000 रुपये मागायला सुरुवात केली आणि ती मला ब्लॅकमेल करू लागली. जर तू मला 1,00,000 रुपये दिले नाही तर मी हे सर्व प्रकरण तुझ्या घरच्याला सांगन, अशा प्रकारची ती धमकी देत होती. त्यामुळेच मी तिला संपवल्याची गोरख याने कबुली दिली. केवळ अनैतिक संबंध आणि ब्लॅकमेल यामुळे गोरखनाथला कोठडी झाली आणि आफरीन ही कायमची देवाघरी गेली. कचरा डेपोजवळ मृतदेह फेकून दिल्यानंतर गोरखला वाटलं होतं की तो कायद्याच्या कचाट्यातून वाचेल, परंतु गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासातच हा गुन्हा उघडकीस आला आणि या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून सध्या गुन्हेगारावर पोलिसांचा वचक असल्याचं देखील एका बाजूने दिसतं, मात्र दुसऱ्या बाजूने ज्या पद्धतीची गुन्हेगारी वाढत आहे याकडे सुद्धा पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची खरी गरज आहे. आरोपी गोरखनाथ शिंदे याच्यावर आता BNS कलम 103/1 अन्वये पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. यामधून आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही अथवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देखील द्यायचं नाही, पण अशा प्रकारच्या प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे हाच हेतू ही कथा सांगण्याच्या पाठीमागचा आहे. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.